रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे राज्य सचिव तथा नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांचा दावा, भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे पक्ष स्वतःच्या नव्हे तर आरपीआयच्या मतावर तरलेले आहेत। अन्यायाविरुद्ध संघर्ष निर्माण करायला शिकवणाऱ्या कालकथित विवेकराव कांबळे यांच्या मिरजेला पुन्हा एकदा जिल्हा नेतृत्वाची संधी मिळणार। आरपीआय राज्य सचिव जगन्नाथ ठोकळे। भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे स्वतःच्या नव्हे तर आरपीआयच्या मतावर तरलेले पक्ष आहेत, असं मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे राज्य सचिव जगन्नाथ ठोकळे यांनी व्यक्त केले आहे। तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये आरपीआयला सन्मानजनक पूर्व जागा महायुतीकडून द्याव्या लागतील, असा दावाही जगन्नाथ ठोकळे यांनी यावेळी केला आहे। तसेच अन्यायाविरुद्ध संघर्ष निर्माण करायला शिकवणाऱ्या कालकथित विवेकराव कांबळे यांच्या मिरजेला पुन्हा एकदा जिल्हा नेतृत्वाची संधी मिळणार आहे, असंही जगन्नाथ ठोकळे यांनी यावेळी सांगितलं। मिरजेतील आरपीआय कार्यालयात पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीमध्ये जगन्नाथ ठोकळे बोलत होते। यावेळी आरपीआय महिला आघाडीच्या मिरज शहर अध्यक्षपदी ऋतुजा कांबळे यांची निवड करण्यात आली। राज्य सचिव जगन्नाथ ठोकळे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष छायाताई सरवदे, आरपीआयचे नेते माजी नगरसेवक अशोक कांबळे, आरपीआय शहर जिल्हाध्यक्ष पोपटराव कांबळे, युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्वेतपद्म कांबळे, महिला आघाडीच्या महापालिका क्षेत्राध्यक्ष पूजा जवळे यांच्या हस्ते ऋतुजा कांबळे यांना निवडीचं पत्र देण्यात आलं। यावेळी महिला आघाडीच्या सांगली शहराध्यक्ष आशाताई साबळे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समितीचे अध्यक्ष प्राध्यापक अभिजित आठवले, आरपीआय वाहतूक आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष आनंदा हत्तेकर, आरपीआयचे नेते नंदू कांबळे, आरपीआय मिरज तालुका उपाध्यक्ष संग्राम कांबळे, प्राध्यापक अविनाश जकाते, भास्कर बापू जगताप, डॉक्टर रविकुमार गवई, प्रभाकर नाईक, नितेश वाघमारे, राम कांबळे, सागर दरबारे, संजय कांबळे, प्रमोद वायदंडे, शबीर चिवेलकर, सचिन सकटे, सचिन ऐवळे, अजय उबाळे, शंकर कांबळे, गजानन गजके, अविनाश कांबळे, शहानूर पानवाले, रिंकू कांबळे, संभा सातपुते, दीपक शिंदे, बाबू रेड्डी, मेहबूब मुजावर, मंगल कांबळे, रुपाली कांबळे, रुपाली बनसोडे, राजश्री बनसोडे, दुर्गेश वैद्य, पायल कांबळे, धनश्री कांबळे, वैशाली सरवदे, कुणाल बनसोडे, आदित्य बनसोडे, सुजित माने, सिद्धार्थ दरबारे, प्रसाद बनसोडे, प्रेम कांबळे, किरण कांबळे, कार्तिक तोडकर, विकी सरवदे, सूरज कांबळे आणि रमजान यांच्या सहित पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या महिला आघाडीच्या धडाडीच्या नेत्या, सांगली शहर अध्यक्षा, तसेच सांगलीमध्ये जे ऐतिहासिक काम होत आहे, माता रमाई आंबेडकर उद्यान देखभाल संरक्षण समितीच्या अध्यक्षा आशाताई साबळे उपस्थित वंदन निभावले। अशोकराव कांबळे साहेबांनी चांगल्या प्रमाणात किंवा आमचे आठवले सर, श्वेतपद्मारी डॉक्टर चांगल्या प्रमाणात या पक्षाचा विस्तार होणं गरजेचं आहे। ज्या पद्धतीनं लोकशाही राहण्यासाठी म्हणले ही पृथ्वी शेष नागाच्या मस्तकात तरलेली नाही, तर कष्टकऱ्यांच्या तळ हातावर ही पृथ्वी तरलेली आहे। त्याच पद्धतीनं या महाराष्ट्राचं जे राजकारण असेल, मग ते काँग्रेसचं असेल, राष्ट्रवादी असेल किंवा भारतीय जनता पक्ष असेल, ते जे तरलेलं राजकारण फक्त आणि फक्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या मतावर तरलेलं आहे। आणि त्यामुळे एवढी भव्य ताकद आपल्यामध्ये आहे, पण त्याची जाण तुम्हाला मला नसल्यामुळं, आपल्यातल्या आपापसात असणारी किरकोळ मतभेदामुळं आपण आपला पक्ष तळागाळापर्यंत तळागाळात असणाऱ्या सर्वसामान्य लोकांच्या हिताकरता आपण वापरत नाही, हे खंत आहे। पण आगामी काळामध्ये तुमचे माझे कसलेही जर मतभेद असले तर या जिल्ह्यामध्ये माननीय नामदार आमदार जानवी साहेबांच्या नेतृत्वाखाली असणारा जो पक्ष आहे, तो पक्ष आपण मजबूत करूया। आणि तो पक्ष यासाठी मजबूत करूया की मगाशी कांबळे साहेबांना बोलताना म्हटले, अन्न वस्त्र निवारा या लोकांच्या मूलभूत ज्या गरजा आहेत, त्या मूलभूत गरजा या ठिकाणी आपल्याला पूर्ण करायच्या आहेत। अन्यायाच्या विरोधामध्ये संघर्ष कसा करायचा हे आम्हाला निर्गीने शिकवलं। अन्यायाच्या विरोधामध्ये संघर्ष कसा निर्माण करायचा हे विवेक कांबळे साहेबांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यानं बघितलं। एवढं बघितलं या ठिकाणी असणारे लोकप्रतिनिधी असतील, या ठिकाणी मंत्री असतील, त्यांच्याही कसं वागायचं हे विवेक कांबळे साहेबांनी आम्हाला शिकवलं। आणि त्यामुळे विवेक कांबळे साहेबांच्या या शहरामध्ये निश्चितपणे पुढील काळामध्ये या जिल्ह्याचं नेतृत्व परत येईल आणि या जिल्ह्याचं आंबेडकरी चळवळ नेतृत्व या मिरज शहरानं करावं अशा पद्धतीची अपेक्षा करतो आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय भीम। हिरकणी न्यूज करिता सहसंपादक दिलीप बनसोडे,
लिंगनूर। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा।